आज ग्रामदेवत शिवरामची यात्रा आज 12 तारखेपासून सुरू आहे. 10 तारखेला वेगवेगळ्या धार्मिक प्रवेश सुरू झाला. आज 13 विषय म्हणजे आज हळदीचा कार्यक्रम. आज प्रत्येक लिंगापासून हळदी आणि तेल लावून प्रत्येक देवाची विजय पूजा जाते. आणि उद्या 13 तारखेला अक्षराचा कार्यक्रम, 14 तारखेला होम कार्यक्रम, 15 तारखेला गावका शोभेचे कार्यक्रम आणि 16 तारखेला टप्परगाई असा 5 दिवसांचा कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. आणि सर्व माझ्या भक्तांना दिवाळीच्या आपल्या संक्रांतीचा हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवसाचं महत्व काय? आजच्या म्हणजे आपण कसं लग्नामध्ये हळदी लावतो, तर काल हळदी लावायचा कार्यक्रम आहे आणि उद्या अक्षता. मला काय सांगाल, यंदा सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसोबतच निवडणुका सुद्धा आलेल्या आहेत महापालिकेच्या. सिद्धरामेश्वरांकडे काय मागणं मागणं? सोलापूर शहर ग्रामदेवसी सिद्धरामेश्वरची यात्रा यंदाच्या प्रतिवर्षाप्रमाणे जानेवारी 11 तारखेपासून सुरू होते. त्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकाचं मतदान 15 तारखेला असल्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे. ज्या सोलापूर शहरामध्ये या यात्रेसाठी महानगर कर्नाटक आणि या सोलापूर महाराष्ट्रातल्या अनेक लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. जे कोणी नोकरीच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं बाहेर गावी गेलेले तेही या यात्रेमध्ये येत असतात. पण आज यात्रा देवाची भक्ती ही भक्तीचा विषय आहे आणि निवडणुका हा वेगळा आहे. आणि निवडणुका हा प्रचार होतच राहील. तो निवडणुका होणार आहेत, मतदान होणार आहे, लोक मतदान करतील, पण त्याच्यामध्ये भक्ती सोडणार नाही किंवा देवाची यात्रा मध्ये सहभागी होऊन हा सगळा कार्यक्रम पार पाडतात. सिद्धरामेश्वरांकडे काय मागणं मागणी? सिद्धरामेश्वरांचं त्यांनी सातत्याने निर्वहित सिद्धरामेश्वरांचं त्यांनी नियमित असतं. त्यामुळे सिद्धरामेश्वराला जे मागणी करायची काय गरज नाही. प्रत्येकाच्या माणसाची अडचण त्यांना माहीत आहे आणि ते स्वतः ते सोडून देतात. सातत्यानं त्यांचा आशीर्वाद असतो. आज एवढं आहे की सोलापूर शहराचा विकास व्हावा, सोलापूर शहरातल्या लोकांना हाताला नोकऱ्या मिळावं, नवीन उद्योगधंदे यावं, आरती पार्क शासनाने जी मंजुरी मिळाली ती लवकरात लवकर कार्यवाही. संक्रांतीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. उद्या अक्षरा सोहळा साताची पूजा झाली आहे, उद्या भोगी पण आहे आणि मी सिद्धरामेश्वरांच्या चरणी हीच प्रार्थना करते की सोलापूरची प्रतिष्ठा आणि परंपरा अशीच ठेव आणि जे काही सर्वसामान्य लोकांना संकट असेल, म्हणजे महागाईचं असेल, गढूळ पाण्याचं संकट असेल, कमी पाण्याचं संकट असेल, रस्ते आणि भ्रष्टाचाराचं संकट असेल, त्या सगळ्या संकटावर ही संक्रांत येऊ दे अशी मी सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एक पुरोगामी विचाराचं सोलापूर आणि महाराष्ट्र उभं राहू दे. खरं तर निवडणुकांचा काळ सुरू आहे आणि अशा कालावधीत यात्रा आलेली आहे, तरी भक्तांचा उत्साह आहे तो तशाच पद्धतीने शिगेला पोहोचलेला आहे. धर्माचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही आहे आणि म्हणून काही असू दे, कितीही सण असू दे, आम्ही ते साजरे करणारच आणि त्याच्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचा मतभेद आणणं हे अपेक्षितच नाही आहे. या सोलापूरचा हा सण अनेक वर्षापासून आपल्या ग्रामदैवताचा सण आहे आणि त्याला कोणताही कलंक लागू नये राजकारणाच्या माध्यमातून. प्रयत्न केला परवा दिवशी मला असं वाटतं त्याच्याबद्दल बरंच काही बोललं गेलं आहे आणि लोकांना ते दिसून आलं. आज या पवित्र दिनी मला त्याबद्दल टिप्पणी करायची नाही. 1,500 रुपये जमा होणार आहेत लाडकी बहिणीचे, विचारणा झाली आहे इलेक्शन कमिशन. आपण हा इंटरव्ह्यू नंतर करूयात.